राहिलं तर ध्यानावर राहिलं तर ठीक आहे, मुंडकाच उडी नाही एखाद दिवशी. नाही ये सोयरीकच नको आपल्याला. चल. जाऊ द्या, नाही लागत तर उठा. बाई दादा कुठे जाऊन बसले काय माहिती. आता का बाय काय करावं पप्पाचं. हा सारखे इड झोपत्या तिड बसत्या नुसतं वनवनल्यावानी. हा यायला काय कोणी नाही का काय का काय कानात ये फार ते बुट्ट फाटले. हा काही चव तर राहिली का पप्पा. उठा बरं 1 मिनिट. काय पसारा लावलाय तुम्ही असं येड्यावानी. हा एवढं चांगले चुंगले. हा इड झोपायचं तिडं बसायचं नुसतं तुमच्याच गणगणित राहते. नेमकं झालं तरी काय. अगं बाई काय सांगायचं तुला. काय मला त्या मालतीची लई आठवण येते. माझ्या आईची सारखी ती मालती माझ्या डोळ्यापुढंच फिरते. काय करू मी. डोळ्या पुढे फिरती मग आता जाऊ दे फिरती तर मग आता काय करावं नेमकं. हा नेमकं काय काय करता येईल का या गोष्टीवर. आता तुझं वालं जमलं, तुझं वालं होऊन जाईल मग मला कमी टेन्शन होईल. टेन्शन राहणार नाही. तुझं जमून घे बाई. आता मग काय जमल्यासारखंच आहे म्हणा. पण मग तुम्हाला असं मला अशा अवस्थेत सोडून जावं असं वाटत नाही ना. हा मी नवऱ्याची इडं जरी गेले तर मला तिथं 2 घास तरी सुखाने जातील का माझ्या पोटात. मा बाप जरा असं करीत असल्यावर हा तुम्ही कोणा संग बोलती नाही चालती नाही काय नाही. मी ना दादालाच फोन करू. दादा जर घेऊन जात असेल मला ना तर मग मी जाईल दादा बरोबर. हॅलो हॅलो, कुठं दादा. कुठं आहे? गावात आहे. इकडं मंदिराजवळ ये ना. सकाळीच गेलो दर्शन करून. तुला दर्शनाला नाही बोल राहिली मी. मग नेमकं झालं तरी काय ते तर विचार. तू येऊन तर पाय इथं पप्पा इडं झोपेल होती वाट्यावर. झोपू दे ना, ते रोजच झोपायचे तिथं. काय करायचं मग? तुझं लक्ष आहे का रे. अरे बाप आहे आपला जन्म दिलाय त्याने आपल्याला. मग त्यांना कळत नाही का? तू वाढवा नको बोलू दाद्या. इकडे ये. बरं आलो. तुम्ही आता किती गुण असे गुणगुणल्यावाने बसले तरी पण काही होणार आहे का. गेलेला माणूस कधी वापस येत असतं का. हा नाही मी कोणाला काही बोललो नाही बाई. मी फक्त तुलाच बोललो का मला मालतीची आठवण येते म्हणून. ते माहिती आहे. मी गावात कुठं बोललो नाही, कोणाला बोललो नाही. पण माझं म्हणणं कसं असं तुम्ही फ्रेश मूड मध्ये राहायला पाहिजे. जसं आता काय फ्रेश मूड मध्ये काय आहे? काय अरे कमीत कमी तू थोड्या दिवसासाठी येतो तरी म्हणजे तेवढं पुरतं तरी गोड बोलत जाय ना. नुसतं असं वसवस करून बोलतो. हा बोल. बसा वहिनी. काय काम आहे? काम असं आहे हे बघ आता दादाजवळ म्हणजे जोपर्यंत माझं लग्न होईल नाही तोपर्यंत मी राहतेच. दादाला सांभाळते. पण पुढचा काही विचार केला का तू दादाचा. कशाचा? जेवणाचा खावण्याचा राहण्याचा. हा आता काय विचार करायचा? त्यांना येतं हाताने करता. अरे असं कसं म्हणू शकता हाताने करता. तू का लग्न केलं रे. हे बघ, तू आहे तोपर्यंत खाऊ घाल, नंतर बघू. नंतर बघू म्हणजे अरे आता राहिलेच काय. माझे लय तर 3-1 महिने उरले. 3 महिन्याने मी जाईन. 3 महिने तर सांभाळ ना तू. मी जाईल मग. बघाल मी दिल डबा. एवढं काही तुम्ही टेन्शन घेताय. तुम्ही तिकडून एवढं लांबून डबा द्यायला येणार आहे का इकडं. मग मेसवाली लावून देऊ आपण त्यांना. नाही तर यार एक काम करू, घेऊनच जाऊ तिकडं सोबत. हा मी जातो यांच्याबरोबर. हा हा चालेल ना. बरं. नाही काय गरज नाहीये तशी बर का. मी बघत जाईन ना इथं येऊन सुद्धा. तू कधी येणार तिकडे? जॉब सोडून येणार आहे का? म्हणजे आता वहिनी नाही म्हणते तिकडे न्यायचं. हा बरं आणि ते काय जावायच्या दारात येऊ शकत मी नाही. येत जाईन. मी आहे ना चक्कर मारीत जाईन दर रविवारी येत जाईन मी. हा चालत अरे एवढं करू सर. त्या याला सांगू तुम्ही, त्या सुनीता वहिनी तुमचं नाही काय नाही का, रे. सुनीता वहिनीला सांगू तुम्हाला डबा द्यायला. चल मी पैसे पाठवून देत जाईन त्यांच्याकडं ऑनलाईन, आणि तुम्हाला खर्चायला त्यांच्याकडूनच घेत जा दादा पैसे. तुमच्या दोघांचं पण काही नाही. वहिनी तू एकदा कामामध्ये बिझी झालं का दोघं बिझी होऊन जाते. पण मला आहे ना कसं माहिती का लहानचं मोठं बापाने केलंय त्याच्यामुळे माझ्या काय घशाखाली जाणार नाही. अहो नंदनबाई तुम्ही असे बोलायला लागलेत की ह्यांना काय वाऱ्यावर सोडलं होतं का. ह्यांना पण त्यांनीच मोठं केलंय. बरं, एक काम कर, तू घेऊन जाय सोबत. तुम्ही असं दाखवायला लागले फक्त काळजी तुम्हाला. तू घेऊन जाईन सोबत. मी तर गंज घेऊन हा जाते. जाय घेऊन. पण ते इतकं स्वाभिमानी का तेच जावायच्या दारात यायला तयार नाही. होय जायला काय अडचण आहे.
नाही नाही कसं काय जाणार नाही तर मी हाताने करेल ना. हा नाही नाही ऐक ना दादा, मला येतं. मी काय म्हणते, एवढं करूच तर त्यांना आपण सोयरीक पाहिजे की एखादी म्हणजे लग्न दुसऱ्या दिवशी. या वयात काय येड लागला काय तुला काही? ओ ननंदबाई डोकं बी का हल्लं हा, का हा. तुमचं? असं काही नाही. गपरे अरे झालं डोक्यात तुम्ही. हा. अरे भाऊ वहिनी भाऊ आपल्या खानदानीमध्ये कोणी दुसरं लग्न केलं का सांग बरं. नाही नाही हं? अहो पप्पा, तुम्हाला नाही माहिती, आजकाल लय होतं लय लोकांचे. हे बघा, तुम्हाला जर खाण्याची राहण्याची सोयच नाहीये तर तुम्हाला कोणतरी जीवाला आसरा पाहिजे ना. समजा तुम्ही एकटे जर उद्या मरून पडले, मग काय करायचं? अगं पण या अहो, ननंदबाई पण थोडासा विचार करा. ह्या वयात जर ह्यांनी लग्न केलं तर गाव थुकन ना आमच्या तोंडावर येऊन. अगं ते बाजूला राहिलं तुम्ही थुकायचं जाताल तिथून लग्न करून पण आमचं ऐक, ह्यांनी तर मरण. थुकायचं लांब राहिलं, पण या वयात कोण देणार आहे त्यांना? न? अहो कोण देणार आहे बायको? अहो चांगले चांगले पोरायला हा. तरणं बांड पोरायला इकडं पोरी भेटन. हा तुम्हाला कोण देणार आहे? आणि मला कोण देईल? द्यायला देतात. मला आहे नाही ना, देत. हाय का तो कोणी ओळखीचा? हा कोण आहे? मला आहे ना ते आपल्या गावामध्ये त्या गजराताई म्हणून राहतात ना, हा त्यांनी मला माग सांगितलं होतं एका बाईबद्दल. ती बी अशीच वनवाशी. हा का? हा हा का? खरं? खरंच. मग ती तुम्हाला काय वाटतं सांगा पटकन. माझं काय म्हणणं नाही भाऊ, तुम्ही पुढं तुमच्या माग मी आहे. नाही नाही, आम्ही आता तिकडे जाणार आहे, तुमच्या पुढं नाही आम्ही माग नाही. हा लग्न केल्यावर तुम्हीच एक माग हिंडा, पुढं माग करा, आम्हाला नाही माहिती. अरे पण ती चांगली निघली पाहिजे ना भाऊ. आता ते मला नाही माहिती. आता चांगले निघायला तुम्हाला काय पूर्ण संसार करायचंय का काय? आता राहिलं तेवढं दिवस जगा की. नाही काय तर मला पण मग भाकर तुकडा तर घालायला पाहिजे मग ना. घालीन ना ती. घालन ना ती, तिला खाणार नाही का आपण काय तुम्हाला करू, देणार नाही? करतानाच बोली करून घेऊ. बाय माणसाला काय येत नाही का स्वयंपाक? करीन ना ती. येतो. हे बघ, एक से बाला दो, कधी पण यांना कधी काही होऊ शकतं. चल हा हे काम करू, तू म्हणते तिकडे जाऊ. बरं चल चल आपण पहिले गजराताईला मी फोनवर विचारून घेऊ का चल, नाही आयुष्य काढायचंय तुम्हाला पण गरज आहे कोणाच तरी, तुम्हाला गरज साथ पाहिजे. त्यांना? ऐक ना, मी गजराताईला फोन न करू डायरेक्ट, चल बघू का फोन करती. आधी फोन करून सावध केला बरं कर बरं पटकन, मग उशिराच लय झालाय बरं का आता. कर पटकन. हॅलो, हा गजराताई म्हणलं, तुम्ही ते माग ते बाईबद्दल मला सांगितलं होतं नाही का, ती गरीब आहे म्हणे कोणी. हा तिला स्थळ वगैरे बघायचं होतं नाही का, बोलून घ्या मान तुमच्या घरी. मग तुमच्या घरीच बोलून घ्या ना लगी. हा त्या बाईचं घर माहित नाही ना आपल्याला. मग येतो आम्ही. नवरदेव का? हा म्हणजे आहे आमच्याकडे नवरदेव, म्हणूनच मी बोलले. आत्ताच नको सांगू, नंतर सांगू. हा हा बरं बरं, एकदा पाहून तर घेऊ. हा मग सांगते ना तुम्हाला पुरी डिटेल. तयार झालं का मग आपण सांगू. येऊ का मग आजच? लगेच. बरं बरं चालन, घ्या बोलून मग तुम्ही, येतो आम्ही. हे बरं झालं देव पावला. हा ती बोल राहील त्या बाईला. येऊ राहिले का? हा हा, मग चला आता पटापटा. आणि जमलं ना लगेच लग्न लावून टाकू यांचं लवकरात लवकर. चला आणि जे आहे ते पसंत करा, नाही तर तिथं बघत बसता लागलं. चला, उठा उठा वहिनी, उठा. तुम्ही नुसतं कुचिता आणि बोलते तो असं नका बोलत जाऊ. चला, नाही, तुम्ही- नाही. तुम्ही पुढे व्हा, हा. मी मागं तुमचं. तुमचं आयुष्य काढायला जाईल, नाही तर जाणार नाही. चला तुमची तिघांची तुमचे असे माग पुढे करता करता दिवस गेले हो पप्पा. चला माझी इच्छाच नाही, पण आता झालं बाई एकदाच निंदून ग. हे कुठे गेले काय माहिती. काय करते हो? काय करू राहिले? हो मला त्या माणसांचा फोन आला होता. कोणत्या मग पाहायचं का नंद? तिला काय चावलं पाहिजे? मग मी खाजून देऊ का? अरे काय तरी घुसल्यामध्ये पाय ना. हा काय तमाशा आहे याला बाई. काय झालं काय खाजं असं रे भासता आता कवर खाजी ती अहो ती 13 दिवस झाले, आजचा 14वा दिवस. तुम्ही आंघोळच करते नाही. कोण? अरे तुझं 15 माझी आंघोळ होती. लय हा. बेकार माणूस आहे बाई. हा बस काय होती? मी काय म्हणते ऐका. हा त्या औरंगाबाद आपलं काय ग नाशिकच्या पाहुण्यांचा फोन आला होता. नाशिक. हा तर ते म्हणत होते मग कसं करायचं काय करायचं. ते दोघं नवरा बायको त्यांची ती पोर ते तिकडं दुबईला राहते ना, ते आले. हा. तर मग असं ठरलं त्यांच्यावालं बर का बा मग येऊ का पाहायला बा असं तुमच्या बहिणीला. त्याला आठ्या कोणा सांगितलं? ते नाही माहिती बाई मला काही. त्याला डायरेक्ट तुला फोन केला म्हणजे तुला ओळखीचे आहे काय? माझ्या ओळखीचेच आहे. माझी बहीण राहते ना तिकडं त्यांच्या बाजूचे. चांगले माणसे टोले जंग तुला माणसं. माहिती झोपडपट्टी राहते ती. काय बोलशाल तुम्ही. तिचं जाळ केलं आम्ही. तिचं नाव तरी घेतोय का गणुगत अक्क. नाही तिनं लव्ह मॅरेज केल्यापासून.
तिथं तिथं मला फोन येत राहतोय मरू दे तिकडे तिचा तेव्हा जाळ दाजी काय चाललंय काय नाही ती चालू गाडीची कानखीळ काढून देईन बाबा आणि तुला घेऊन जाईन झोपडपट्टीत. काय आला मी जे सांगते ते हा, ऐक. मी तुला सोडून कवा गेलोय का हा तू चक्कर मारून येशील तर कळून देणार नाही. नाही रे हा नाही म्हणशील चाललोय दवाखान्यात कान तपासायला. हा नाही नाही. हा तर तिकडे जाशान कान तपासायच्या निमित्ताने कानात काड्या घालून येशान. अरे मी काय बावला टेक एवढा तुम्ही सोपे नाहीये. आणि मग? आजकाल तुमच्या बरोबर नाही परपंच करून राहिले. बरं मग ते पाहुणे बोलावले का मग तुला? मी तुम्हाला सांगू का, मी म्हणलं तुम्ही तापा त्या का काय बोला त्या का काय. हा. तुमच्या बहिणीचा विचार, तुमच्या दोघा भावा बहिणीचा विचार झाला का नाही झाला मला नाही माहिती. म्हणजे आपण तिच्याजवळ विषय तरी घेतला का आपण? पण मी घेतले पाहुणे बोलून. अरे तो काल आधीच हा म्हणली अरे अजून आपल्याच बहिणीला विचारलं रे तो नांदाला तो आणि लगेच पाहुणे बोकांनी बोलून मग घेतली. घ्या ना विचारून. काय घ्या ना विचारू ती तयार होईल का आता या वयामध्ये? विचारून घ्या बाई, घ्या विचारून तुम्हीच. मी नाही काही बोलत बाई. ते एक तर कसं वायबार रे माहिती ना तुम्हाला. हा. ते रात्रभर उठून बसत याची काळजी करत. आली का हा कुठे नेंदायला गेलती काय? हा मळ्यात गेले ते. आणि तू कुठे गेलती का? मी मळ्यातच जायलो होतो. तुझी एका राहणार मी वरच्या मळ्यात जायलो होते, म्हणजे वाट नाही केला तुम्ही? त्या खालच्या मळ्यात जायलो होत्या. हा का मला माहितीच होतं तू नाही समजून घ्यायची. तू काय म्हणजे? सोपी आहे का? बाई तिला लगेच वर तुम्हाला काय म्हणले का मी? नाही मग तू का बरं नाही म्हणजे खायला राहणार आपण तू जाऊ ती का बरं वर राहणार गेली? त्यांचा एकच लसणाचा गोट राहिला होता बाई. मला वर काम होतं दुसरं. हा बरोबर बरं मी का ऐक ना सुंदर हम्म, हिला फोन आलता पाहुण्याचा हम्म. तू याची आहे का लग्न म्हणजे माळ करायची बस दुसऱ्या जनावर आता कवर आता इकडं माय इकडं नंतर खुरपायचं काम करते सांग बरं. तुला आता मी एवढी जर झाली नाही जड बीड कायच झाले बाय काय होते माहिती का बाई? ऐका वंश मी काय म्हणते तुम्हाला. ते जे माणूस आहे ना तर त्यांच्यावाली बायको वारेली, पण त्यांच्यावाली पोरगी सून आणि पोऱ्या सगळे अमेरिकेत कामाला आहे. त्याला बिचाऱ्याला भाकरी घालायलाच कोणी नाही. टोलेजंग पार्टी पार्टी मोठी ना सगळे अमेरिकेला आहे ना हो. म्हाताऱ्याला म्हणजे म्हातारपणाची कड तुमची चांगली लागल बा. आता काय या वयात काय त्याला बिचाऱ्याला पोरं नेवाणार आणि तुम्हाला नेवाणार, पण मग माझेवाला असं वाटत बा. असं नाही का? तर तुमचं काय मत आहे बा? असं तुम्ही असं नका म्हणू का आम्ही तुम्हाला काढून देऊ राहिलो. नाही नाही तो म्हणावं बाई. पण या बा आज हाय आम्ही दोघ जण ठणी ठोक म्हणून तुमचे दिवस जातील, पण पुढे आमच्या पोरांच्या राज्यात मग आता अंगाचा कापरा उर आहे म्हणजे तर तुम्हाला कुठं कुस्ती मी जर मारायला गेलो नाही, जायचंय. मी जर गेलो ऐका पण इथं काय बरं पाहणार नाही मग कोणाचं काही झालं का हा. तोच सांगायचं. हा मा झालाय कापारा तुला मा बाय, तुला झालाय चुकव, शांत. तो कायमचाच गोळा हा. बसेले सुटल्या बाशिंगापासून. हा तो नको सांगू. तुमचं ऐकून मला कसं तरी होतं तर माझं कसं होईन ग मग. हा मग तू ये ठरव आता मग पहा बाई तुम्हीच वंश हा. आता काय बोलावं मी. म्हणून मग ते माझ्या डोळ्या लागताना आपलं आई बापायचं नाव कमाव बाई आता काय सांगावं. काय बहिणी या बा तुमच्या भावाच्या तोंडा पायी आहे वायबार. हे काही बोलल त्या सुनानला बी. याच्या पायी आहे ना याच्या तोंडा पायी मला हलक्यावानी धरतील आणि मापेक्षा तुम्हाला धरतील. तिला नाही धरू देणार मी तिला नाही. हा माझी बहीण आहे ती हा? पाठ आहे आमची. आणि मी कोण आहे? ठुये लावूया तू काय? बायको आहे. नाही ठुये लावूया हा, मग. म्हणजे मावाला त्यांनी खराटा मारला मावर तरी चालेल बा तुम्हाला. पण तिने आयुष्य घातलं ना मा बहिणीनं. मग मी चांगलाच मार्ग दाखवू राहिले का काढून देऊ नाही राहिले? सांगू राहिले बा ती काय बसू खात नाही जरा तो बरोबर ना काम करते हा, जरा ते नको शिकू मला तू. हा तर बाई या बाय तू चांगला मनानं विचार करता वाल्या आणि सांग कसं आहे येणं बोलावले पाहुणे मग काय करायचं तो तयारी आहे का? चांगले आहे का ते लोक वहिनी? चांगले बाई टोलेजंग पार्टी आता आहे. हिने दोघच का- नवरा हिने का- बायको राहणार हिने आहे. का- मला तुम्हाला सोडून करमान का तिकडं? आता करमूनच अगं, घ्यावा तुम्हाला लागेल आता ना. हिने का वापरून पाहिले त्यांच्या घरी जाऊ हा अरे माणसं काय वापरून पाहत्या का? तू घरी गेलते गोड तोंडिया. घरी गेलते कधी हा? घरदार पाहिलं त्याच तू हा कसा हो तुमचा भाऊ बुजगावण्या वाहनाचा या असा मला नाही. हे मला हलक्यात करणार आता आहे. हिच्या बरोबर द्यायचं तुला आता मलाच माहिती पाहुणे कसे कसे नाही. ती काय सांगितलं ऐकून तर दे ना मला. आता हिच्या बरोबर होते सगळं बरोबर आहे. आ बाय हो. ध्यानावर असलं तर ठीकलंय तर परत येईल मी. हा हा चालेल चालेल हिची ठेसायला ये परत तू परत येईल. हा ये चांगला माणूस येतो काय पिणारा खाणारा नाही काय नाही. त्याचे लेकर बाळ तिकडे बायको गेली मरून बाई येते बाई स्वयंपाक पाणी करते निघून जाते एकटाच म्हणजे येतो बाई ठेवली म्हातारा. का ना? मग स्वयंपाक पाण्याला बाई मग काल काय स्वयंपाक पाण्याला या वायबाऱ्याचं काय ऐका त्या वंश तुम्ही. ये वायबार रे
अरे बाय ठेवेल मला लाज वाटते. मग परत येईल बाय पाहिजे तिकडं. आईला काय काय जर पटत तुला. त्याच्या सुनाना आणि मुलांना तिथं बाईट होईल हे. स्वयंपाक पाणी धुणं भांडे त्या बांगल्याची साफसफाई. म्हणजे त्याच्या कामा करता का? हा अच्छा अच्छा हा. म्हणजे मग ही जर करून दिली तर मग ती बाई कॅन्सल होईल ना. मग मला सांग ना बाय बरं त्याला बाईट होईल. ती बाई तशीच राहील. हा मग तुला करायचं कामच नाही साहेब पप्पाने. फक्त तिकडे सावलीत बसून राहायचं. हा गप्पा गोष्टी मारायच्या फॅन चालू करायचा मग? टीव्हीचं रिमोट हातात घ्यायचं टीव्ही पाहायची. हा हा तू नाराज नको बसू राहू बर का. बाय पाहुणे बी आले. या या आले या का? या ये पाहुणे या इकडे. हा बसा या पाहुणे या बसा चला पाहुणे या. बसा इकडून बसा तुम्ही. अगं चटई बुट काढू दे. दरीले राहू द्या. आका ये ये ये. बसा बसा बसा. आका बस. हा बसा बसा तिकडे सारखा. ए बाई तिकडे ये ना. ये इकडून तू. हो. पुढे येडे बस. बसा ना. सारखा मग तुम्ही सारखा हो ये तिकडे. इकडे, ये. आका बस. आय 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 आय. ये बाई ग. मी काय म्हणते मी ऐका ना वहिनी. वहिनी तुम्ही इकडून आले असते पप्पांना इकडे बसून दिलं असतं कसं वाटतं? लगेच नाही बसू दे तिकडं. मी बसू मध्ये. हा बस सारखा तिकडं. बाय बाय जवळ असलं म्हणजे आमचं काय बोलणं आहे काय नाही. कॅमेरा मग आता तुम्हाला इथं बोलायचं घेऊन. तुम्ही नीट गप्पा ऐका आता. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. राम राम म्हणलं पाहुणे. राम 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 राम. का म्हणलं कुठले पाहुणे? आम्ही का जायदार हा जायदार जायदार. कुठं आले ते? वायद्या जवळ नाही का हो. तुम्हाला माहित नाही यांना सांगितलं नाही. तुम्ही फोन केलता ना तुम्हाला. हा त्या बोलले मला तू पाहुणा. तू फोन कोणला केलता? येईलच केला होता पण गप्प तुम्ही जरसा सांगितलं नाही जरसा त्यांना. तोंडात मुग गेल त्या फक्त मला म्हणे पाहुणे येणार आहे गहू राहिलं तर तोडून एवढेच बोलले पण गावाचं नाव नाही सांगते मी. हा बरं, बरं. बोरदडीचे का जायदाराचे आम्ही. जायदर हा जायले काही आणि जिल्हा काय करायचं एवढं. हे नवरदेव आमचा संपला विषय. कोणता? म्हणजे हे माझे वडील आहेत. वहिनी ते काय हा का भात खायला आला हा. का इकडं? नुसतं वडील आहेत हे. गप्पा मारून राहिला. हे माझी बहीण ही माझी बायको. आणि यांना बघायची यांचं लग्न करायचंय. यायचं करायचं यांना का? सोयरीक बघायची. अच्छा अच्छा नवरी कोण आहे तुम्ही किती? कोणत्या? मी अहो, त्यांची नवरीला बाजू बोलवा आहे ना. नवरी ही ही. काय माई बहीण आहे ना. म्हणजे तुमची बहीण आहे. माई बहीण आहे, ही माई बायको आहे. हा 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 मग लग्न नेमकं कोणाला करायचं? मा यांनाच बहिणीला करायचंय. आता मानावरा मा कसं काय बहिणीला मला करायचंय. सोयरीक पाहून देईल. मा बहिणीला नवरा करायचंय. तुमचा जोड कोण लावला होता? कुठं? तुमची सोयरी कोण जमिली होती? आमच्या मीच. घोडा बैल कस काय? नाही नाही आमचं लपड होतं. अर तुम्ही आले ना इड तर जे काम मुद्द्याचं आहे ना ते बोला नाही तर गोडे खाऊन जाशाल. हा नाही तर रट्टे खायचे का? हा. ए दादा घोडा बैल आमचं लपड होतं. तुम्हाला काय करायचंय? नाही नाही म्हणजे विचारला नाही, नाही पण- का, म्हणजे असं चौकशी करावी लागते ना. दम दिसतोय काच तुमचा. हा चौकशी करायला आले का तुम्ही? गोडा बाई. याच्याकरता पोर केला तुम्ही. हं? गजराताई तुम्हाला हे टांग झोपायचंय का नाही झोपायचं नाही तर गाड्या व्हायच्या अगोदरच हा, एक हा, टांग बाजूला होईल. तुम्ही ऐका ना. हा नाही नाही झोपून घ्या. बरं मी काय म्हणते लगेच पाठीवरून बाजूला. लगेच तुम्ही यायचं बोलणं मनावर ना घेऊ ताई. तुम्हाला माहितीये ना गावात तर मी राहते हे काय बाहेर गावी राहते. तुम्हाला आता हे बघा माझे वडील आहे. हा. आता समजा माझं लग्न 4 महिन्यांनी धरलंय हम्म, तर मग नंतर माझ्या वडिलांची जेवणाची खाण्याची सोय नाही. हम्म. त्यासाठी आम्हाला मग म्हणजे त्याला येतं आधार बाई तसं मला बरं बाई ठेवेल त्यांनी एक. कवा कामाधंद्याला ना. नाही ठेवली. तसं नाही का? हे बघा आयुष्य तू जायचंय का ग त्यांचं. उलट पालट बोलली? अहो, वा आता बाबू काढू का पाहुणे देखत आता? मला काय माहिती. ऐका भांडू नका तुम्ही. तुला त्याने फोन करून सांगितलं अहो, तुम्ही असं- माहिती- म्हणजे माई बाई तुला याच्यात लोटायची का? बरं बाद झालं एका लई नका आवाज वाढून येते बांबू मोडीन. अहो माय बापाची हे. इच्छा झाली लग्न करायची पण तुमचं भांडण बघून त्यांची इच्छा मरण बर का कोणाची? ते कॅन्सल करायला बसलेत. भाऊ नाही असं काही नाही. आमची नवरी काही सुजली हा. नाही. लग्नच केलं पाहिजे. हा. आम्ही कशी तरी गोड्यावर बसून उभी केली. नाही नाही मा बाप कॅन्सल करीन लग्न हा. तुमच्या भांडणं बघून. केलं तर चालेल ना आम्हाला. नवरीचं गप्पा नाव आता काय? हम्म? हा? नवरीचं नाव सुंदर. सुंदर हम्म. सुंदरा सुंदर आहे का सुंदरा? सुंदराबाई. सुंदराबाई म्हणजे बरं, नवरी ब्युटी काय ब्युटिफुल. करते मग? हा? नवरी बाई काय करते? नवरी आता शेती लग्न काम. लग्न करते ना. शेती का बघ. हा का? हा. आता बोला ना वहिनी खडा खडा जरा काय आहे, काय चांगली नाही. आहे चांगली आहे. नवरी बरी आहे बरं का. हा. घरी येऊन नवरी बाई काम करताल ना? का? अरे सासूबाई म्हण. ऐका ना सॉरी सासूबाई काम करताल ना? आमच्या घरी कामाला बाई नाही बरं तर मग बाई तू सासू म्हणून तिला करून नेऊ राहिली का तू तिला कामवाली बाई म्हणून नेऊ राहिली? आमच्या इकडेच लय आमचं पुरं. तिथं तोंड दाब रे. शांत बस ना. हे बघा मेन विषय काय माहितीये का? आधाराची गरज आहे माझ्या बापाला.
कोणी नाही ना, आम्ही तिकडं त्यांच्या मागं पुढं बघायला कोण नाही. दुखलं काही झालं म्हणजे त्यांना आधाराची गरज आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे जेवायचे त्याचे पण वांदे होते. त्याला दिसतंय ना पण अजून मग हो हो बरं सगळं दिसतंय. तुम्हाला असं का वाटलं मा बाबा म्हणजे आंधळा असं आहे? पाहू मी राहिलं. काय म्हणते मग, आता तुम्ही तिला नेशन समजा आम्ही देऊ करून, तो नाही वाद काही. उद्या यांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं हा तर मग त्यांची सोय काय? हा हा ते राहतील तर नशिबाचा भाग आहे ना त्यांच्या. नाही तसं नाही, पण मग आता ह्या वयामध्ये मला मायवाल्या नंदाला नवरा करून द्यायचा म्हणल्या हो, उद्या या वय हे वय गोळ्या औषधांचंच राहतं. उद्या यांचं काही कमी जास्त झालं आता ऐका तर मग तिच्या नावावर तुम्ही काही करणार आहे का? बंगला बिंगला अहो, काही? आता तुम्ही घ्या ना समजून. आता ते पण काही लय जेवण नाही, त्यांचं पण वय झालंय. त्या- तुम्ही कसं काय म्हणता आधी ह्यांनाच काय होईल? हा. तुम्ही पण समजून घ्यायचं. त्यांचं जरी झालं तर सोन्याहून पिवळं होणार आहे, तो नाही वाद. आम्ही त्यांना मातीत ते घालणार आमच्या आहे. मामाचे तेच आमच्या सासूबाईचा असेल ना. हा मग हे महत्वाचं आहे. हा पण ते बोलून उपयोग नाही पाहिजे, ते कागदोपत्री झालं बरं, हे पाहिजे. बघा, पण मा बहीण नाव काहीतरी करावं लागेल तुम्हाला. हा. करू करू ते अर्धा एकर करून टाकू घरा बसलं. जमतंय. हा नाही जमीन काला करत्या? आता तुम्ही लोक बाहेरच्या देशामध्ये राहत्या, बंगला करून द्या ना नाव. बंगला मग ते अर्धा एकरातच बांगला आहे ना. हा का? बांगलाच अर्धा एकरात आहे. हा 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 सगळं आम्हाला वावर तेवढंच आहे. आम्ही दुबईला प्लॉटिंग करून ठेवलेली आहे अच्छा. 7-8 गुंठे. गावाकडे शेतीच घेतली नाही आम्ही. आता माझा काही विषयच नाही. मी लग्न करून लोकांच्या घरी जाणार म्हणल्यावर मग कशाला येईल? नाही, तो काय 3-4 महिने सांभाळ तू. 3-4 महिन्यात मग ह्यांचं 12 वाजून नाही नाही लगेच लगेच. सवय लागल ना. यांना काही विचारायचं असेल तर विचारून घ्या तुम्ही एकमेकांना. काहीतरी बोला ना. तुम्हाला पास आहे का माय बहीण? पण टेन्शन त्यांना आलं. बोलता येतं ना आता पण. कसं आहे, हा, आवाज निघाला पाहिजे. आता कसं आहे माहितीये का, माझं तर म्हणणंच नव्हतं पहिलं, हा बरोबर आहे. पण आता हे पोरं तिघायचं म्हणणं झालं हा हं, का काहीतरी करून घ्या बा, हा म्हणून मी ते यांना म्हणलं काहीतरी चला. म्हणजे लग्नच करा म्हणलं आम्ही दुसरं काही नका हा, करू. लग्नच हा, म्हणले बरोबर तुम्ही, हा. म्हणजे आधार होईल बा तुम्हाला काहीतरी, म्हणजे त्यांचं म्हणणं मला पटलं. बरं तुम्हाला मान्य आहे की आता मग मान्यच म्हणावं लागेल. मानाव नाही मान्य आहे का सांगा. हा नाही मान्यच. हा. मग मुलीला विचारा आता मला. तुला मान्य आहे का काका? पाहून घे बाई मुलगी चांगलं घेती. खालून वरून. अरे चांगलं पाहून मामी घे. सासू आहे तुझी मुलगीच अहो म्हणती. आता ते काय बोलले लग्न झाल्यावर सासू म्हण. मग आधी नवरीला नवरीच म्हणू का मुलगी म्हणू काय म्हणू? मुलगी आहे का ती 18 वर्षाची. मग काय आता काकू काय अगं तो इतकं तो एवढी जवळ असते तिला. हा, ती होती मुलगी. हा जवळ नाही सुना. सुना चल घ्या उरकून घ्या. हम्म. बोला मामी. कसं काय वाटतं बाई? समजलं का मग बरं मला? ऐका मी काय म्हणते वंश सांभाळशील का मला? मनस थांबलंय का ते? हा? विचार का सांभाळेल 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 ना. हाण मार तिकडं करते. म्हटलं तिकडं फिरायला नेशील मला मग मग बरोबर आहे ना. बाई ग अहो या वयात फिरायचंय हाण आता. मार. बघ कुठे जायचं मी फिरायला? काय कुठे जायचं दुबई इकडं तिकडं कुणीकडं जायचं. हा आपल्या आपण घेऊन जात जाऊ त्यांना सोबत. हा बरोबर अरे अहो आपण इथं तुम्ही शेतात काम करता आणि दुबईला फिरायला जायचे स्वप्न बघता काय? मग जायचं म्हणजे बरोबर तुम्ही आहे. काय इकडं काय फक्त सासऱ्याची सोय करून राहिली, सासूला नाही नेणार का दुबईला? तू लई नको बोलू. तू लग्नाच्या आधी तुझी परिस्थिती काय होती? खुरपायला जात होती 200 रुपये रोजनी खुरपायला. कुठं शेणखत पांगायला जाय. म्हणजे पाय बाय आता तुमच्या इथं आल्यावर दिवे लावले मग दुबईला तुला दुबईला नाही नेलं का? लग्नाच्या आधी काय होतं तो? मग काय बोलत ती बाई नाकवर करून गदीला आली पदी त्यांच्या वाटणं स्वप्नात असेल चालायला का? सुधी. का लग्न गेलं लय झाल्यावर पतडा आलं. माझ्या नवरीने मला फिरायला न्यावं? हा तुला जसं वाटत तसं. हा, तसं मला वाटतं ना. मग तू फक्त खालून विमानं बघायची, वावरातून खुरपीत आणि खुरपीत. आता विमानात आता विमानातून आपण जातोय दुबईला. मग दिवस बदलत काय असते. दादा मला एकदा तरी नेलं का तू दुबई? तुम्हाला आहे ना तिघाला निवाद सोबत, म्हातारी- मम्मी पप्पाला अजून आणि तुला. कुठं जायचंय तुम्हाला? हं? अजून कुठं जायचंय? त्या अजून पार्लरला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, हिंडायचं, दिवसभर हिंडायचं. इंडायचे दिवस राहिले का आता पण? इंडायचे दिवस म्हणजे बाई तुला एक सांगू काय बाय, आणि आपल्या वावरातलं गावात हे कधीच बांधा उठणार नाही. लगेच दुसऱ्याच्या याच्यामध्ये पॉकाटून मोकळी ठूत सुद्धा नाही. हा गाणं दिसली नाही पाहिजे आपल्याला. हा. इतका चोख वावर केली मा बहिणी. म्हणजे दुसऱ्याचे दिसले चालते ना. आणि दुसऱ्यांच्या वावरात दुसऱ्याचं काही नुसतं जावाळ दिसलं पाहिजे, जावाळ. तसंच पाहिजे. बरोबर आहे. मग? हुशार आहेत. आणि हे आपल्यावर जर नाव घेतलं कोणा तर मी कशी बाई भांडायला लय पुढे डेंजर आहे. ते हा. अरे भांडण बाई, नाही करता येत जेवणात त्याला. लगेच आपल्या ये. शेजारची मग चांगली का ह्याच्यामध्ये आता आमचं वावर आहे ना, हे बघ, एक गाव कुसाला वावर तुम्ही आहे आमच्या. सगळ्यांची हजामत करा. बघा मा पाहुणे. बापाची करू नका. पाहुणे. त्याच्या डोक्यात तरी कुठे केस राहिला आपली? सासऱ्यांना सांभाळताना माझ्या नाही नाही सोय झाल्या रस्त्यात निघून तुम्हाला कोणी आणलं होतं इथं बोलावलं? नवरीलाच हाच फळ आहे. नाही माझ्या नंदाला बी इंटरेस्टच नाही. माणसं पाहिलं की तिला लगेच पेपर येतं. मग माणसात नाही इंटरेस्ट आणला.
अहो काय 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 हो राहिलं पप्पा काय लाखवा भरला काय तुम्हाला? नाही नको नको, माझं ते बोलणं ऐकूनच कापरं राहिले इकडे. पेपर बिपर आलं का काय? याची काय ताकद आहे मला सांभाळायची? अयो आताच का पारा व्हायला लागला? आता ज्याच्या असे हलू राहिले हा, हा, मला घरात नेलं होतं असं उभं उभं हल्लं ना असं. अहो, तुम्ही तर आमच्या घरालाच असं असं करायला बसले. बरोबर आहे मग. घर आलेलं बसलंय आपलं. का? मी काय म्हणते, काही दिवस तू सांभाळ, काही दिवस मी सांभाळेन, पण मग त्यांची दुर्दशा नको व्हायला. जाऊ दे, ते लग्न नाही नाही काही दिवस तू सांभाळे आणि काही दिवस तूच सांभाळे होय. बरोबर आहे. तिकडे नाही जाणार आम्ही दुबईला. हे बघ ऐक, तिथं लिफ्ट मधून जावं लागतं बिल्डिंगला वर. त्याला नाही जमणार. आम्ही जॉबला गेले तिथं लक्ष दे कोण देणार आहे? बरोबर. हा त्यांच्यासाठी हा. आम्हाला एक इथं काम वॉचमॅन ठेवावं लागेल. आज तुम्ही ना परत आधीच इकडे गोळ्या जाऊ. चालू आहे तिकडे मला. नाही सहन हो, होणार या त्याला करा. वातावरण. एक करा तुम्ही तुमच्या घरी ठरवा काय करायचं. तुमच्या घरी ठरवा ना तुमचं बरं, तुमचं काय ठरलं मग? कोणाचं नाही बसायचं. आमचं नाही आता तुमचं. नको ही नोकरी नको आम्हाला. तुमच्या आमचं बापाचं नाही कॅन्सल झालं निघा. हो आपण आम्हीच कॅन्सल केलंय. आम्हाला नको. आम्ही बाईठू आम्ही बाईठू. हा. चार ठेवून घे. हा, बाय ठेवू. तेवढंच बाय. करायचं कामाला आता. कामाला कामाला. हा चला बाय 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 ठेवणारा याचं काय- पैशांचा माझ. याचं काय वय चाललं वाया 2 बाया ठेवा. हा ना बाय. कामाला कामाला. लोटून दिलं दापक्यान पडन भोपळा तेच ना. आणि लग्न करायला निघला माझ्या संग. चावद्या मोरद ये, चला. हिला पाहिलं होतं समज हिला. मग मी वाईट व्हावं म्हणून पाहिला का? हा? काय पाहिलं गरज तुला पाहायची? ना वंश आहे असंच करते. बाई बाई म्हणले का मला नवरा पा म्हणून सोयीचं पाहिजे ते 4 दिवसात जाईन कचकून. काही उद्या करीत हा राहते. टिकला पाहिजे नाही का? मग चला. सरचं काहीतरी आहे. तुला काय झालं तिचं पाहिजे. तिचं लय वय झालंय का? लय वय झालं 40-42 वय लय झालं का? नाही तिघांचा अजून कवळीच कारवड आहे. मी काही नाही चला. म्हणत हा, आहे. पाय पाय. पाय काय तोंड. आईच्या मग आवताला. मग कळत नाही का यांना कसं बोलू राहिले? तुम्हाला तुमच्या भावाला दाबताच नाही येत. हा? मग कवळी कारवड काल म्हणायची. हम्म. नाही नाही, खरं हिला जड झाली तू. तू आहे ना आता लय काम करू नको. हिला जिरू दे. तिकडे जाळ करा हा. तुमच्या भावाला. ठेवा. आईच्या आवताच ते. चल करा चल चहा पे चल. माझून जिरू तर मी थांब ना.